एकदा दाखवा. सेफ्टी फर्स्ट, ड्युटी नेक्स्ट, जस्टिस वी वांट जस्टिस. डॉक्टर शिकाऊ डॉक्टर झालेले अत्याचाराचा जी बळी झालेला आहे त्याच्यामुळे आमची सगळ्यांची झोप उडाली आहे. डॉक्टरांचीच सुरुवातीपासून आम्ही प्रचंड स्ट्रेसमध्ये काम करतो. प्रत्येक पेशंट आम्हाला चॅलेंज असतं आणि त्या चॅलेंज घेऊन आम्ही काम करत असतो दिवस रात्र. आमची झोप पेशंटमुळे पण उडते. पण आता आमच्या सेफ्टीचं काय? जर एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये सेफ्टी नाही आहे तर आम्ही वावरायचं कसं? पेशंटना तपासायचं कसं? रात्री बेरात्री ड्युटी करायची कशी? असा सगळाच प्रश्न आमच्या स्त्री डॉक्टर फिमेल डॉक्टर्सना आता सतावतोय. आणि ही घटना झाल्यापासून मला वाटतं प्रत्येक डॉक्टर फिमेल डॉक्टरची झोप उडाली असेल असं नव्हे, देशातल्या प्रत्येक स्त्रीची आज झोप उडालेली आहे. आणि सरकारने ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नये आणि नवीन कायदा अंमलात आणावा. स्त्रियांसाठी अशा विक्टिम्स होतात त्याच्यासाठी नवीन कायदा लवकरात लवकर भारतामध्ये यावा एवढीच माझी इच्छा आहे. सगळ्या स्त्रियांना याचा फायदा होईल. असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन अलिबागच्या वतीने हेही नमूद करावं असं वाटतंय की ही जी घटना घडलेली आहे कलकत्त्यामध्ये आरजी कर या मेडिकल गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ही अतिशय घृणास्पद आहे. एका महिला डॉक्टरवर तिथे बलात्कार झाला आणि तिची मर्डरही झाली. आणि ही जी घटना आहे ही तेथील व्यवस्थापनाने अतिशय हलगर्जीपणाने मॅनेज केलेलं आहे. गांभीर्यता परिस्थितीचं त्यांना जाणवून आलेलं नाही. त्याचबरोबर पोलिसांनी सुद्धा ही जी घटना आहे याची व्यवस्थित चौकशी केलेली नाही आणि म्हणून CBI चौकशी गेलेली आहे. आम्हाला खात्री आहे असोसिएशनतर्फे की CBI हा विषय खूप चांगला आणि सेन्सिटिव्हने मॅनेज करेल आणि या महिलेला न्याय मिळेलच, परंतु भारतातील सर्व स्त्रियांना महिलांना याद्वारे न्याय मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. पुकारण्यासाठी आम्हाला काय खूप हाऊस आहे असं नाही, पण सध्या जे आता कलकत्त्याला जो इन्सिडेंट झालेला आहे ज्यामध्ये एक निष्पाप शिकाऊ डॉक्टरला अत्याचार करून त्याला ब्रुटली मर्डर केलेलं आहे आणि ही चीड आणणारी गोष्ट आहे. आत्तापर्यंत फक्त डॉक्टरांवरती अटॅक होत होते, पेशंट सिरियस झाल्यात, पण आता ह्या अशा फिमेल्सवरती अत्याचार पण व्हायला लागले डॉक्टर्सवरती. तर ह्याच्यापुढे काम करणं खूप कठीण जाणार आहे. सगळ्यांनाच डॉक्टर्सना फिमेल डॉक्टर्सना सेफ्टीचा इश्यू आहे आणि फक्त डॉक्टर्सच नाही, आपण बघतोय आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा मध्ये काही इन्सिडेंट्स झाले ते सुद्धा खूप हैवानीसारखे इन्सिडेंट्स होते. तर आम्ही त्याचा निषेध नोंदवण्यासाठी म्हणून हा संप पुकारलेला आहे. ह्यामध्ये आम्ही फक्त जे OPDवर पेशंट्स आहेत ते बघत नाहीत, पण इमर्जन्सी पेशंट्स आम्ही आज बघणार आहोत म्हणजे ज्यामुळे पेशंटला त्रास होणार नाही ही काळजी आम्ही घेतलेली आहे. तरी आम्हाला सगळ्यांनी पेशंटनी आणि सर्व जे आपले जे नागरिक आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला मदत करावी. ह्यामध्ये आम्ही हा समाज बदलावा, म्हणजे सगळ्यांची सेफ्टी, डॉक्टरांचीच सेफ्टी नाही तर सगळ्या फिमेल्सची सेफ्टी ही इम्पॉर्टंट आहे, हा दाखवण्याचाच आमचा हेतू आहे फक्त. थँक्यू. सेफ्टी फर्स्ट.